श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण श्री गुरुचरित्र माहिती आणि पारायण याबद्दल जाणणार आहोत. दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा 1480च्या सुमारास श्री सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच गुरुचरित्र. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदात मान्यता दिली आहे. जसे वारकऱ्यांना ज्ञानेश्वरी व दासबोध प्रिय, नाथपंथीयांना जसा नवनाथ भक्तिसार प्रिय, तसा दत्तभक्तांना गुरुचरित्र हा ग्रंथ पारायणासाठी प्रिय आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. या ग्रंथात 53 अध्याय आहे व त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे. विविध कथेच्या माध्यमातून ज्ञान, कर्म, भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तिन्ही उपासनासाठी गुरुचे मार्गदर्शन कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर विवेचन ग्रंथकर्त्यांनी सोप्या भाषेत केले आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोचण्यासाठी कशा प्रकारे आचरण ठेवावयास हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्याने या ग्रंथाचे स्थान दत्तभक्तांच्या हृदयात 5वा वेद म्हणून आहे. श्री गुरुचरित्राचे पारायण कसे करावे? सप्ताह पद्धती. पहिला दिवस 1 ते 9 अध्याय, दुसरा दिवस 10 ते 21 अध्याय, तिसरा दिवस 22 ते 29 अध्याय, चौथा दिवस 30 ते 35 अध्याय, पाचवा दिवस 36 ते 38 अध्याय, 6वा दिवस 29 ते 43 अध्याय, 7वा दिवस 44 ते 53 अध्याय. अशा प्रकारे श्री गुरुचरित्राचे पारायण करावे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.